छत्रपती शिवाजी महाराज की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महायुतीचे खऱ्या अर्थानं मालेगावचे तर आहेच, पण नाशिक जिल्ह्याचे पालक असलेले अत्यंत तुमच्या आमच्या साधा माणूस असलेले दादासाहेब भुसे यांच्या प्रचारार्थ असलेल्या आजच्या सभेला उपस्थित मंचावरील सर्वच मान्यवर आणि दादांवर प्रेम करणाऱ्या सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, हिंदू संस्कृतीतला सर्वात मोठा उत्सव, सर्वात मोठा सण दिवाळी पार पडली की नाही? माझ्या सगळ्या आई बहिणी इथे बसल्या आहेत. तुम्हाला लाडक्या बहिणीची योजना मिळाली की नाही? दिवाळी गोड झाली की नाही? दिवाळीत फटाके वाजले, आता राजकीय फटाके सुरू झालेत. लोकशाहीतला सर्वात मोठा उत्सव म्हणजे मतदान. या 20 तारखेला आपल्याला हा उत्सव पार पडायचा आहे. परंतु मी तुम्हाला विनंती करायला आलोय, खास नाशिकहून आलोय. मतदान करायचं म्हणजे काय करायचं? आपण सोयरीक करतो की नाही? आपली मुलगी देताना आपण काय बघतो? पुढचं कुटुंब कसं आहे, त्या मुलाला किती भाऊ बहीण आहे, मुलगा कसा आहे, काही कुठं रात्री बसतो का, बस बघतो की नाही? त्याचं चारित्र्य कसं आहे, त्याच्या घरात तो काय कमवतो, आई वडिलांचं काय चाललंय. लक्षात ठेवा, तुम्हाला ही सोयरी करायची आहे, तुम्हाला तुमच्या मालेगावचं भविष्य निवडायचं आहे. त्यामुळे आता गेल्या 10-15 दिवसापासून जो काही आक्रोश चाललाय, मला निवडून द्या, मला निवडून द्या, याला भाऊ नका. तुम्ही जशी सोयरीक करताना निवडता की नाही की आपला जावई हा चारित्र्यवान पाहिजे, 2 पैसे कमवणारा पाहिजे, व्यसनाधीन नको, तसंच तुम्हाला मालेगावचं नेतृत्व ठरवायचं आहे. मला सांगा, दादा आहेत आणि तिकडे 2 उमेदवार आहेत, त्याची नावही मी घेणार नाही, पण खरं सांगा, इथं माझ्या आई बहिणी बसल्यात, तुमच्या दरवाजावर हे 3 उमेदवार आले, एकीकडे दादा आणि ते दोघं आहे. तुम्ही कोणाला घरात घ्याल? कोणाला घरात घ्याल? कोणावर तुमचा भरोसा आहे? कोणाला तुम्हाला वाटतं की आमचा घरातला माणूस आहे? एकच नाव आहे, दादा भुसे. अरे ह्या नाशिक जिल्ह्याला एक वैभवशाली इतिहास आहे. या देशाचे ज्याला आपण म्हणतो संरक्षण मंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण यांना या नाशिक जिल्ह्यानेच अपक्ष बिनविरोध निवडून दिलं होतं. या यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला ओझरपाशी असलेलं HAL दिलं. याच जिल्ह्याने खर तर या तालुक्याने दादांना बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होतं, पण काही करंटे आडवे आले. लक्षात ठेवा, काय नाही दिलं. 5-5 कृषी महाविद्यालय, या आई बहिणींसाठी महिला रुग्णालय, नार पारची योजना बसून करून घेतली. तुम्हाला सांगतो सोपं नव्हतं हे. आयऱ्या गैऱ्या नाऱ्याचं काम नाही, हे दादांनी करून घेतलं. पण आपण हे कधी लक्षात ठेवणार? सोपं नाहीये. म्हणून मी सांगतो, मतदान करताना 4 वेळा विचार करा. आता येथील व्यक्तिगत फायद्यासाठी ते ओरडतायत, त्यांचा फायदा झाला नाही म्हणून ओरडतायत, परंतु तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला काय काय मिळालंय. नुसतं मालेगावचं नाही, नाशिक जिल्ह्याचं नेतृत्व त्यांनी केलंय. असं हे नेतृत्व तुम्ही दादाला तुम्ही सांगायला पाहिजे, दादा तुम्ही महाराष्ट्रात फिरा, माननीय एकनाथ शिंदे साहेबांसाठी फिरा, आम्ही तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला मालेगावला याची गरज नाही. या करंड्यांना आम्ही त्यांच्या घरी पाठवून देऊ. मला सांगा, मागच्या वेळेस निवडणूक झाली, हे धडपडले, त्याच्यानंतर दिसले का? आजच आले. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं, मी ते क्लिप पण पाहिली. निवडणूक झाल्यानंतर फुल मालेगावकरांना शिव्या देत होते, फुल. आणि त्यांनी सांगितलं ते खरं आहे. दुपारी 3 वाजता ज्यांचा दिवस चालू होतो आणि पहाटे 4 वाजता जो संपतो, अशाला तुम्ही मागणार म्हणून निवडून देणार आहात का? आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्हाला विनंती करायला आलोय,
या महाराष्ट्राचं नेतृत्व इथं बसलंय. तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात की तुम्हाला असं नेतृत्व मिळालंय. या नेतृत्वाच्या पाठीशी राहा. सोम्या गोम्या अनेक येतील, अनेक वाचाळ लोक मी सध्या टीव्हीवर पाहतोय. भाषण करणं सोपं आहे, पण काम करणं अत्यंत अवघड आहे. तुमच्यातला माणूस आहे, आमच्यातला माणूस आहे. कधीही तुम्ही भेटू शकता. पीए फोन उचलत नाही. अरे त्यांनी महाविद्यालय शिक्षण संस्था सुरू केल्या, पण ते लोकार्पण केल्या, तुम्हाला दिल्या, लोकांसाठी केल्या, सरकारच्या केल्या, स्वतःच्या केल्या का नाही. हे संस्थानिक होऊन बसलेली लोक आहेत. यांना पुन्हा एकदा घरी पाठवा हीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.